नाही, आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला, परंतु मी आज माझ्या थोडा तब्येत दाखवण्याकरता मी इथे आलेलो डॉक्टरकडे. तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावं लागेल. काय विचार करणार, काय अडचण? म्हणजे काही नाही, आता मागच्या निवडणुकीमध्ये मी सगळं पाहिलं आहे काय झालं विधानसभेमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला. तर त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल, पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगले भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत. आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचार काय करायचं महायुतीचे नेते ठरवतील. त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू. तुम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का? मी तर केलं आहे. मी स्वबळावरच लढायच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल. मैत्रीपूर्ण लढतही होतील का काही ठिकाणी? होईल ना, मैत्रीपूर्ण होईल काय होईल, परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परिस्थितीत आम्ही निर्माण करू. पक्षश्रेष्ठींना तुम्ही आपल्या निर्णयाबाबत किंवा याच्याबाबत असं सांगितलेलं आहे तर का? मागच्या आमचं जे बैठक होता त्या बैठकीमध्ये मी माझं जे म्हणणं आहे ते मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच बोलण्यावर मी ठाम आहे. आणि त्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर खऱ्या अर्थाने मजबूत करायचं असेल विदर्भामध्ये तर आम्हाला आमच्या ताकद दाखवणं गरजेचं आहे. पालकमंत्री पदावरून वाद आहे. रायगडचा दावा तुम्ही सोडलेला आहे का? नाही, दावा सोडणार कसा आम्ही, कारण की ते रायगडचा जागा आमचा आहे, पालकमंत्री तिथला आमचा झाला पाहिजे असा आमचा पक्षाचा ठाम निर्णय झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून ते जागेवर राष्ट्रवादीचाच पालकमंत्री बसेल. पालकमंत्री पदावरून खूप टोकाची भूमिका घेतल्या जात आहेत, वैयक्तिक टीका देखील होत आहे. नाही, ते ठीक आहे. ते वैयक्तिक वेगळं पक्ष तीन पक्षाचा जेव्हा तिथे महायुतीचं सरकार असल्यानंतर थोडाफार कमी जास्त होत असते, एक वेगावर टीका करत असतात, परंतु निवडणूक आला की सगळे एकत्रित होऊन विचार करून पुढे जातील. निधीची काय अडचण आहे आमदार? तुम्हाला निधी मिळतंय का? ना, निधी आता मिळेल ना. आता बजेट आहे आणि बजेटमध्ये निधी जरूर आता तरतूद होईल फार मोठ्या प्रमाणामध्ये. निधी मिळत नसल्याची अनेक आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची तक्रारी आहे. नाही, असं काय तक्रार नाही. आमच्याकडे तर काय तक्रार सध्याचा नाही, परंतु सगळं काम आता व्यवस्थित होतील.